या आलात काय ग? लग्न होऊन 1 महिना झाला आणि इतक्यात तू 4 वेळा इथं माहेरी आलीस. तुझी सासू तुला परवानगी देतेस कशी? त्यांची परवानगी विचारतं कोण? म्हणजे मला ते करमत नाही हो पप्पा. सारखं काहीतरी माझ्या वागण्याबद्दल उपदेश करत असतात. मला कंटाळा येतो. अगं वेडे, आता सासू हीच तुझी आई आहे, तिचं ऐकलं पाहिजे तुला. म्हटलं तिची आई इथे जिवंत आहे. अरे हे खरंच की? आणि मी म्हणते तिची सासू कोण? अगं मी तुला एक सांगते, मी माझ्या सासूची कधीच पत्रास ठेवली नाही. मला कंटाळून जी तीर्थयात्रेला गेली ना, ती कायमचीच. माझा पण तोच विचार चाललाय. हो का? मग केव्हाचं तिकीट रिझर्व करायचं? वा वा, काय पण बायको आहे. नवऱ्याला तीर्थयात्रेला पाठवायला एका पायावर तयार. पण मी जाणार नाही म्हटलं, कारण हे घर माझं आहे. करता? हे घर तुमचं असलं तरी इथली मालकीण मी आहे. माझ्या मर्जीप्रमाणेच सगळं घर चाललं पाहिजे. करा ती बंदूक बाजूला. अगं एक सुद्धा गोळी नाही त्यात, आणि चालले आपले साफसफाई करायला. वसुधा, तू कुठे गेली होतीस न सांगता? माहेरी. माहेरी जायला परवानगी लागते. अगं पण सांगून नाही का जायचं? मला तशी सवय नाही. अगं पण सारखं माहेरी गेल्यावर सासरची ओढ वाटणार कशी? सासरची ओढ? मला फक्त माझ्या आई वडिलांची ओढ वाटते. आणि तुम्हाला त्याचं एवढं वैषम्य का वाटतो? ज्या घरात फक्त आई आहे, वडील नाहीत, त्या घरातल्या माणसांना आई वडिलांच्या प्रेमाची कल्पना काय येणार? हे काय? इतक्या लवकर कशी उठलीस तू? अगं नुकतंच लग्न झालंय तुझं. ही कामं मी नसते का केली? जा बघू, विश्रांती घे जा. आता विश्रांती तुम्ही घ्यायची सासूबाई. हे बघ, पुन्हा मला सासूबाई नाही म्हणायचा, आई म्हणायचं. आई? हे बघ पुरी, मला मुलीची भारी हौस, पर देवानं दान पदरात माझ्या नाही टाकलं. इतक्या वर्षानं का होईना देवाला माझी दया आली आणि सुनेच्या रूपानं माझ्या घरात लेक आली. एक गोष्ट तू भी लक्षात ठेव पोरी, होय तू भी कवा तरी सासू होणार आहेस, पर सुनेला लेकीच्या मायेनेच वागविलं पाहिजे, तर संसार सुखाचा होईल. आई पोरी, माझ्या खोलीत माझ्या परवानगीशिवाय का आलात? अगं हे सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं, ते नीट करायला आले मी. ही नसती उठाठी तुम्हाला सांगितली कोणी? खोली माझी आहे, ती कशी आवरायची मला कळतंय. पण अरुणला असा अव्यवस्थितपणा आवडत नाही. माझा मुलगा येतो. असेल, माझा नवरा येतो. तुम्ही त्याला जन्म दिला असेल, मी त्याच्या जन्माची सोबतीण आहे. अगं पण वसुधा, तुम्ही गप्पा बसाव. माझ्या खोलीत माझी परवानगी विचारल्याशिवाय माझे डॅडी सुद्धा येत नाही. खोलीत दागिने असतात, पैसे असतात, चोरीला गेले तर कुणाला सांगायचं? माझ्या बाबतीत असा आरोप करण्याआधी थोडा विचार करायला हवा होतास वसुधा. आम्ही गरीब जरूर आहोत, पण इतक्या क्षुद्र मनोवृत्तीचे नक्कीच नाही. वसुधा, आईवर तू असा आरोप करायला नको होतास. ऐकलं का? तुमच्या सुनेनं माझ्यावर चोरीचा आरोप केला.
हे ऐकण्याआधी मरण आलं असतं तर परवडलं असतं हो मला. हे सुनंदा, हे गप्प काय आहेस? एवढं रागवायला काय झालं? म्हणे रागवायला काय झालं? 4-4 दिवस भेटत नाही. त्याचं काय सुनंदा, सारखं सारखं भेटलं ना की प्रेम कमी होतं म्हणे. हो, एवढं बोललं म्हणजे झालं. सुनंदा, तुला एक विचारू? हं. तुझ्या वडिलांना आपलं हे प्रकरण माहितीये? हा, प्रकरण? हा? ही काय कादंबरी वगैरे आहे की काय? तसं नाही ग, प्रेम प्रकरण म्हणायचं होतं मला. हो, हे बघ, तू माझ्या वडिलांची मुळीच काळजी करू नकोस. त्यांना मी सांगेन. ए पण काय रे? हं? अरे तुझ्या वडिलांचं काय? हे, माझ्याही वडिलांची काळजी करू नकोस. ही इज अ फ्रेंड ऑफ माइन. दोस्त आहेत आपले. अगं ते परवानगी देणारच. मला काळजी आहे ना ती माझ्या आईची. अगं माझे वडील सुद्धा तिला घाबरतात माहितीये. उद्या तू लग्न करून घरी आलीस की तुम्हा दोघींचं कसं काय जमणार याचाच विचार करतोय मी. हे बघ, तो विचार तू करू नकोस. लग्नानंतर तुझ्या आईशी कसं जमवून घ्यायचं ते मी बघेन. अरे वा, इतका थाटमाट कशासाठी? आवडला? पावती देऊ? अहो माझा मेकअप खराब होईल ना. हॉस्पिटलमध्ये चेकअप आणि घरात मेकअप. रागावू नका, आपल्याला नाटकाला जायचंय ना. मेकअप खराब झाला की परत करायला लागेल. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, अरुण भोसलेची बायको म्हणजे क्या बात आहे. क्या बात है? इतके दिवस नाही कळलं? कळलं ग, पण कुठल्या नाटकाला जायचं ते नाही कळलं. कुठल्या? नवरा माझ्या मुठीत ग. हम्म? इथल्यांचा फोटो कुणी काढला? मी तो माळ्यावर नेऊन टाकलाय. नेलेल्या माणसांची आठवण हवी कशाला? त्याच्या जागी मी माझ्या आई वडिलांचा फोटो लावलाय. तुला लाज नाही वाटली असं करायला? हे तुझ्या आई वडिलांचं घर नाही. हे घर उभं आहे माझ्या नवऱ्याच्या कष्टावर. जा, मुकाट्यानं फोटो घेऊन ये माळ्यावरचा. जा म्हणते ना. काय झालंय? तू अशी रागवली का? मला विचारतोस? तुझ्या बायकोला विचार. हे पाहिलंस? तुझ्या वडिलांचा फोटो होता ना इथं, त्याऐवजी हा फोटो आलाय. अरे पण इकडे बाबांचा फोटो होता ना, तो कुठे गेला मग? तुझ्या बायकोनं माळ्यावर नेऊन टाकला. अरे, ज्यांनी हे घर उभं केलं त्यांनाच या घरात जागा नाही. माळ्यावर नेऊन टाकलं. नाही, खरंच याची मला कल्पना नव्हती. कशी कल्पना असणार? बायकोच्या आहारी गेल्यास तू. उद्या मला सुद्धा माळ्यावर नेऊन टाकाल. तू असं करायला नको. तुझं सुद्धा घ्या फोटो. नाही, तूच तो फोटो तिकडून काढ आणि बाबांचा फोटो तूच लाव. बाबा, मला क्षमा करा. माझ्याकडून तुमच्या स्मृतीची अवहेलना झाली. मला क्षमा करा.